नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साईज बाही कशी कटिंग करायची हे पाहायचं आहे। 40 साईजच्या बाहीचं कटिंग जे आहे ते मी बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे, त्यामुळे आज आपण 38 साईजच्या बाहीचं कटिंग कसं करायचं हे पाहूया। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची लागणार आहे, तर ती आपण घेऊ इथे 5 इंच। तर इथं जे मी आता कटिंग सांगणार आहे ते तुम्ही 5 ते अगदी 11 इंचापर्यंतच्या बाहीपर्यंत तुम्ही हा फॉर्म्युला जो आहे तो वापरू शकता। म्हणजे कॅप हाईट जी आहे ती तुम्ही 11 इंचाच्या बाहीपर्यंत वापरू शकता। दंडघेर लागणार आहे आपल्याला। इथं पहा 5 इंचाची बाही आहे, तर दंडघेर इथं मी 6.5 इंच घेते आणि मुंडा घेर इथं घेणार आहे 8 इंच। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे लागणार आहे तो मुंडा घेर लागणार आहे। मुंडा घेर परफेक्ट असेल तरच बाहीचे जे पॉईंट फिटिंग जे आहेत ते आणि ब्लाऊजचे फिटिंगचे पॉईंट जे आहेत ते बरोबर मॅच होतात। नाहीतर काय होतं, बाही जास्त झाली की आपण कट करून काढतो, त्यामुळे पहा बाहीचे आकार बिघडतात। म्हणजे जिथे फिटिंगचा पॉईंट यायला पाहिजे तिथे येत नाही आणि पुढचा आकार जो असतो तो फिटिंगपर्यंत येतो, त्यामुळे बाहीसुद्धा तुमची तिथे वर खाली झाल्यासारखी, म्हणजे बाहीचे जे जोड आहेत ते वर खाली होतात। प्लस तुम्ही बाहीचे आकार जिथे जसे हवे आहेत जोडायला तिथे तसे ते जोडले जात नाहीत, त्यामुळे सुद्धा पहा बाहीमध्ये तुमच्या प्रॉब्लेम येतो। तर ते तसं होऊ नये यासाठी तुम्ही ब्लाऊजवरती मुंडा घेर मोजायचं आहे, बाहीची उंची मोजायची आहे आणि दंडघेर किती आहे हे मोजायचं आहे। बाहीची उंची मी इथं 5 इंच घेणार आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं, 6 इंच मी घेतलेलं आहे। अजून एकदा मी इथं 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन अशी ओढून घेतली। पहा कॅप हाईट इथं घ्यायची आहे 3.5 इंच। पहा 38 साईज आहे, 5 इंचाची बाही आहे, तर इथं आपण कॅप हाईट घेतली 3.5 इंच। मोठी साईज आहे पहा 32ची, जरी आपली 5 इंचाची जरी बाही असली तरी आपण इथे कॅप हाईट 3.5 इंच घ्यायची आहे। आता आपला हा मुंडा घेर आपल्याला टाकायचा आहे, तर इथं जे उंचीचं मार्किंग केलेलं आहे इथून आपण मुंडा घेर टाकायचं आहे। 8 इंच कुठे येते पाहायचं या लाईनवरती आणि तिथेच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे परत आपल्याला मार्जिन घ्यायचं असतं। ही लाईन ओढून घेऊया। या लाईनचे 4 भाग करायचे। पहा समसमान 4 भाग करायचे, तर त्यासाठी मी आधी 2 भाग करून घेतले आणि इथून परत पहा या एका भागाचे हे 2 भाग तयार केलेले आहेत आणि परत इथून या एका भागाचे 2 भाग असे तयार करून घ्यायचे, म्हणजे समसमान असे आपले 4 भाग जे आहेत ते तयार होतात। बाहीला आकार देण्यासाठी मी इथून 1 इंचावरती पॉईंट घेणार आहे। इथं बाही आहे आपली 5, त्यामध्ये 1 इंच प्लस केलेलं आहे। कॅप हाईट आपण 3.5 इंच घेतलेली आहे आणि मुंडा घेर आपण 8 इंच पाहिलेलाच आहे। हा पहिला पॉईंट आहे तो अर्धा इंच वरती, हा दुसरा पॉईंट आहे तो सुद्धा अर्धा इंच वरती द्यायचा आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली। या पद्धतीने हे पॉईंट 3 देऊन घ्यायचे। तर लक्षात घ्या, या पद्धतीने हे पॉईंट द्यायचे आहेत। आकार देताना पहा हा 1 इंचाचा पॉईंट आहे, इथून मी या पहिल्या पॉईंटवर आणलेला आहे आकार मिळवत आणि परत इथं पहा सेंटरवरती असा आपला आकार हा तयार करायचा। पहा सेंटरवरती आले, इथून परत खाली यायचं, असं या सेंटरवरून असं खाली येऊन इथं जे पॉईंट आहे आपला फिटिंगचा इथे आणून जोडायचं। आपोआप पानाचा आकार तयार होतो। इथे 1/2 इंचावरती एक पॉईंट घेतला मी, पहा परत यावरती असं जोडलं, इथे 1/2 इंच वरती पॉईंट घ्यायचा, जास्त नाही, 1/2 इंच पॉईंट वरती घ्यायचा आणि ते पहा हा पॉईंट असा जोडायचा आणि या लाईनवरती त्रिज्या जे आहे ते जोडायचं। पहा इथं हे फिटिंगचा पॉईंट जो आहे तो आपल्या ब्लाऊजच्या फिटिंगच्या पॉईंटशी बरोबर मिळाला पाहिजे, तरच आपली बाही जी आहे ती परफेक्ट कटिंग झालेली आहे हे समजायचं। आता याच्या पुढे मार्जिन घ्यायचं आहे, पण त्याआधी मी दंडघेर घेते। पहा 6.5 इंच इथून मी
दंडघेर घेतला 6.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि इथून ही 1.5 इंच मार्जिन. जेवढं ब्लाऊजमध्ये असतं मार्जिन तेवढंच मार्जिन आपल्याला इथं घ्यायचं आहे, म्हणजे तुमची बाही जी आहे ती कमी पडत नाही. आता हा एवढं आपलं ड्राफ्टिंग झाल्यानंतर पहा अजून आपल्याला काय बदल करायचं आहे. इथे 1/2 इंच असं डाऊन करायचं आहे. पहा या पद्धतीने असं डाऊन करायचं, म्हणजे बाही जी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसते. या पद्धतीने तुम्ही आकार दिल्यामुळे काय होतं, तुमचे पानाचे आकारसुद्धा एकदम परफेक्ट येतात, बाहीचा आकारसुद्धा एकदम परफेक्ट येतो. पहा असे आपले बाहेरून आकार अजिबात जात नाही आहेत बाहीचे, असे आतल्या आतमध्ये आणि एकदम परफेक्ट असे बाहीचे आकार तयार होतात. प्लस इथं तुमचा हा पॉईंट जो आहे पहा, दोन्ही पॉईंट इथं एका ठिकाणी आल्यामुळे तुमचे जोडसुद्धा वर खाली होणार नाही. इथे डाऊन केल्यामुळे बाही जोडताना सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा जो आहे त्याचे आकार कधी कधी काय होतं वेगवेगळे तयार होतात, तर ते तसं होत नाही, परफेक्ट मॅच होतं. आणि 3.5 इंच कॅप फाईट घेतली आणि आतमध्ये आकार घेतल्यामुळे बाहीमध्ये घोळ फुगा अजिबात येत नाही. तर पहा याआधी माझा एक व्हिडिओ आहे ब्लाऊजचा मुंडा आणि बाहीचा मुंडा मॅच होण्यासाठी कशा प्रकारे कटिंग करतात, तर त्यामध्ये मी जी या पद्धतीने बाही ड्राफ्टिंग केलेली आहे, ते बाही जी आहे ती ब्लाऊजचा मुंडा आहे, म्हणजे जो पाठीमागचा भाग आहे त्याच्याशी बरोबर मी पॉईंट टू पॉईंट मिळवून दाखवलेले आहे. आणि हे जे फिटिंगचे पॉईंट आहेत ते एका ठिकाणी येतात, हे सुद्धा मी दाखवलेलं आहे. जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पहा, त्यामध्ये सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे अगदी मी सावकाश आणि सविस्तर असं तुम्हाला ड्राफ्टिंग जे आहे बाहीचं ते सांगितलेलं आहे, आणि कशामुळे कुठे काय प्रॉब्लेम येतो आणि आकार जमत नसतील ते सुद्धा मी इथं सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.